मोठी बातमी आहे, धक्कादायक अशी बातमी आहे बीडमधील गेवराई शहर गोळीबाराच्या घटनेने हादरलेलं आहे। शहरामध्ये एका महिलेवर अज्ञातांनी गोळीबार केलाय। बीडच्या गेवराईमध्ये दिवसा ढवळ्या तरुणीवर गोळीबार करण्यात आला आहे। छातीत गोळी लागल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तर गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दखल घेतल्याची माहिती आहे आणि पोलिसांवर याविषयी गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात। दरम्यान त्या तरुणीला कुठेही गोळी लागलेली आहे त्याची दृश्य एक्सरे मध्ये जेव्हा ही कैद झालेली आहे ते गोळीचं होल ते सुद्धा आपण बघू शकतोय। तर बीड मध्ये हा गोळीबार झाला आहे का तरुणीवर दिवसा ढवळ्या काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येतेय आणि त्यानंतर बीडचं गेवराई शहर हे हादरलेलं आहे। आम्ही दोघी गेलतो म्हणजे आलतो आम्ही मग ती काय केलं त्यांनी दोघं तिघ जण होते तो पण तोंडात बांधून होते। एक जाड होता आणि लुकडेले 2-3 जण होते बरं का। मी एका गल्लीला पळाले ती एका गल्लीला पळाले। मग तिला काही पळता आलं नाही ती पडली रस्त्यावरच मग ठोकून आलो मी आले मग तिने फोन करून मला बोलले। कुठं पडली कोणतं गाव? गेवराईला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। सुरेश, काय सांगाल? एका महिलेला गोळी लागलेली आहे मात्र पोलिसांनी उशिरा दखल घेतली असा एक आरोप केला जातोय। नेमकं यामागचं कारण काय असू शकतं आणि त्या मुलीची स्थिती सध्या कशी आहे? गेवराई शहरातील ही धक्कादायक घटना आहे। काल या दोन मैत्रिणी एक सोबत खरेदीसाठी आलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांना मारहाण करण्यासाठी दोघं तिघजण कपडे बांधून आलेले होते अशा पद्धतीने त्यांनी जबाबात देखील म्हटलेलं आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर गोळीबार केल्यानंतर सगळे ते पळून गेले आणि ज्यावेळेस हिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर एक्सरे मध्ये सुद्धा गोळी असल्याचं दिसून येते। मात्र कालची घटना आहे शहरामध्ये घडलेली घटना आहे। मात्र या प्रकरणामध्ये आज पोलीस आता त्या महिलेचा जबाब घेण्यासाठी संभाजीनगरला गेलेले आहेत। पोलीस उपचारासाठी संभाजीनगरला दाखल करण्यात आलं आहे। बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर ती गोळी छातीमधून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने इतर शस्त्रक्रिया करता येणार नाही म्हणून संभाजीनगरला पाठवण्यात आलं। मात्र पोलिसांना शहरामध्ये भर वस्तीमध्ये अशा पद्धतीने गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांना का माहिती झालं नाही असा देखील सवाल उपस्थित केला जातोय। एकंदरीत आता त्यांचा जबाब घेतला जाईल आणि त्यानंतर हे मारेकरी कोण होते त्या संदर्भातील सीसीटीव्ही काही मिळत आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकंदरीत पोलिसांनी कालच या संदर्भामध्ये कारवाई करणं अपेक्षित होतं। ज्यावेळेस जिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं गेलं उपचार केला गेला आणि उपचार केल्यानंतर आता त्यांना पुढील उपचारासाठी हलवलं असताना संभाजीनगरला जाऊन आता त्या ठिकाणी पोलीस हे जबाब घेणार आहेत। त्यामुळे एकंदरीत पोलिसांची जी कार्यप्रणाली आहे त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। मात्र सध्या जी गेवराई पोलीस ठाण्याची जी टीम आहे ती जबाब घेण्यासाठी गेलेली आहे। जबाब घेतल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल आणि पोलीस साहजिकच मोक्याचं ठिकाण आहे मार्केटचं ठिकाण आहे त्या ठिकाणी असलेले जे सीसीटीव्ही आहेत त्यामधून देखील आरोपी कोण होते याचा शोध घेतील। बरोबर आहे, शोध तर घेतील मात्र एक दिवसानंतर दखल घेतल्याचा आरोप होतोय। आणि सुरेश, आपण हे एक्सरे बघतोय त्याच्यामध्ये गोळी छातीवर लागल्याचं दिसतंय। नेमक्या किती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या आणि त्या मुलीची स्थिती सध्या कशी आहे? त्या जी पीडित आहे त्या पीडितेच्या मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस ती एका दुसऱ्या गल्लीतून पळत असताना पाठीमागून गोळी झालेली। सुरेश, थोडंसं थांबवते मी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। अंजली दमानिया ताई, आपण बघतोय बीड मध्ये आधी तर एका सरपंचाची हत्या झाली, महादेव मुंडे यांची हत्या झाली आणि आता एका तरुणीवर दिवसा ढवळ्या गोळीबार करण्यात आलाय। मला तर आता ऐकून खरंच धक्का बसला की आता ही गेवराई तालुक्यातली घटना आहे असं कळतंय। आताच्या घटकेला ती जी गोळी झाडली गेली तो कोण व्यक्ती होता, त्याचे जे लायसन्स गन होती लायसन्स नव्हती, या सगळ्या गोष्टी आता बघायला लागणार आहेत। पण मला वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की यांची दहशत संपत कशी आणि कारवाई करायला प्रत्येक वेळेस एवढा वेळ का लागतो। आताच्या घटकेला पण पोलिसांना याची काहीच माहिती नव्हती असं जे कळतंय ते अतिशय धक्कादायक आहे। आणि मला तर तीच भीती वाटते आता त्या बाईंना एक्सरे मध्ये ती गोळी दिसतेय असं सांगितलं जात आहे। पण वाईट वाटतं हे सगळं की आपण अजूनही कुठच्या दिशेने जातोय आणि काय तर दहशतवाद कधी संपणार बीड मधला परमेश्वराला माहिती। पण मी आता ही सगळी माहिती एसपींशी बोलून सगळी माहिती घेते, डिटेल माहिती घेऊन मग मी नक्कीच त्याच्यावर बाकीची प्रतिक्रिया नक्की देईल। अंजली ताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर ही दहशत कधी संपणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे का तरुणीवर आता दिवसा ढवळ्या गोळीबार करण्यात आला आहे त्यामुळे बीडमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित होतोय। तर बीडमध्येच याआधी एका सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, महादेव मुंडे यांची ही हत्या त्याच्या आधी झाली होती आणि आता एका तरुणीवर हा गोळीबार। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। सुरेश, काय सांगाल? पोलिसांकडून कशा पद्धतीने आता कारवाई केली जाते आणि दुसरं म्हणजे किती गोळ्या झाडल्या गेल्या होत्या, कोणी झाडल्या होत्या याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का?
जे पीडित आहे त्याच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार ती गल्लीमधून पळत असताना गोळी झाडली गेली आणि खाली पडल्यानंतर तिला दवाखान्यात उचलून आणलं गेलं। त्यावेळेस नेमक्या किती गोळ्या झाडल्या गेल्या या संदर्भात अद्यापर्यंत माहिती मिळू शकली नाही। मात्र या पीडितेचा आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणीचा जॉब घेतल्यानंतर नेमकी काय घडली होती ही वस्तुस्थिती समोर येईल। आपल्याकडे जी बाईट आहे बाईटमध्ये देखील ती महिला बोलत असताना सांगते की आम्हाला अशा पद्धतीने मारण्यासाठी ते व्यक्ती आलेले होते। मात्र या प्रकरणामध्ये आज पोलिसांनी आता जॉबासाठी टीम जी आहे ती संभाजीनगरला गेलेली आहे। त्या प्रकरणाच्या अनुषंगानं काही नवीन माहिती मिळते का हे देखील पोलिसांकडून शोधण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने डिले झाला, कारण मार्केटमध्ये अशा पद्धतीने गोळीबाराची घटना घडते आणि त्या प्रकरणामध्ये पोलीस एका दिवसानंतर उशिरा हे करतात, त्यावरून देखील पोलिसांवरती प्रश्नचिन्ह बरोबर आहे सुरेश। त्याच्यामुळे आता यामागे नेमकं काय स्पष्टीकरण पोलिसांकडून दिलं जातं ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर हा गोळीबार करण्याची हिंमत त्या लोकांमध्ये कशी काय आली, बाजारामध्ये मार्केटमध्ये खुलेआम दिवसाढवळ्या हा गोळीबार ते कसा काय करू शकले, हा एक सवाल आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ती बातमी अशी की दादरमधील कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेकडनं कबूतरखान्यावर ताडपत्री लावण्याचं काम सुरू आहे आणि याआधी लावलेली ताडपत्री आंदोलकांनी फाडली होती। त्याच्यामुळे आता पोलीस बंदोबस्तात नव्यानं ताडपत्री लावण्याचं काम जे आहे ते कबूतरखान्यावरती केलं जात आहे। यापूर्वी आंदोलकांनी ही ताडपत्री फाडली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्तात नव्यानं ताडपत्री लावण्याचं काम जे आहे ते दादरमधील कबूतरखान्यावरती केलं जात आहे। सुप्रीम न्यायालयाच्या निर्णयानुसार इथं कबूतरखाने असू नयेत किंवा कबुतरांना कुणी खाद्य टाकू नये, कारण कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पिसांमुळे जे आजार बळवत आहेत त्या विषयाला घेऊन याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावरती न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। आणि त्यानंतर आपण बघतोय आंदोलकांनी ही ताडपत्री फाडली होती। कबुतरांना इथं खाणं जे आहे, धान्य जे आहे ते टाकू दिलं जावं अशी त्यांनी मागणी केलेली होती। ही सक्ती चालणार नाही असं आंदोलकांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर ही ताडपत्री फाडल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्यानं तिथे ताडपत्री लावली जाते। पोलीस बंदोबस्तात हे काम केलं जातंय। काही गटांचा हे कबूतरखाना बंद करण्याच्या विषयाला घेऊन विरोध आहे आणि तो विरोध लक्षात घेता आणि यापूर्वी झालेलं आंदोलन लक्षात घेता पालिकेकडनं आता तिथे ताडपत्री लावण्याचं काम वेगानं केलं जातंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्या बरोबर आहेत। कृष्णा, काय माहिती याबद्दल? नक्कीच आपण विशाल पाहायला गेलं तर मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते कबुतरांना खाणे बंदीवरती जे आहे, खाणे टाकण्यास जी आहे ती कायम बंदी जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो एकंदरीत कबुतरांना जे आहे गेल्या काही 2 दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर अगदी ट्रेवरती जे आहे ते कबुतरांना ट्रेवरती ठेवून, वाहनांवरती ट्रे ठेवून, लोखंडी ट्रे ठेवून त्यावरती कबुतरांना खाणं ठेवलं जात होतं आणि गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे आंदोलन देखील जे आहे ते कबूतरखाने इथे करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर जे महानगरपालिकेकडून ताडपत्री शेड तयार करण्यात आलं होतं जे ते देखील जे आहे ते तोडण्यात आलं होतं। आपण पाहू शकतो की उच्च न्यायालयाने अगदी गेल्या 2 दिवसांपूर्वी जे आहे ते उच्च न्यायालयात जो आहे तो निर्णय देण्यात आला, बंदी कायम ठेवण्यात आली। त्यानंतर आज जे महानगरपालिकेकडून थेट पुन्हा एकदा जे आहे ते शेड, ताडपत्री आणि शेड जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी बोर्ड देखील लावण्यात आला आहे की कबुतरांना खाणं टाकू नये, दंड महानगरपालिकेकडून तुम्हाला दंड आकारण्यात येईल आणि त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार किंवा पुन्हा एकदा जमावबंदी किंवा गोंधळ होऊ नये म्हणून देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ताडपत्री जे आहे ती पुन्हा एकदा जे आहे ती महानगरपालिकेकडून लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। विशाल, धन्यवाद कृष्णा या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। पंढरपुराच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा घातल्याचा दावा राहुल सातपते नावाच्या व्यक्तीनं ट्विटच्या माध्यमातून केला आहे। तर पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही असं स्पष्टीकरण मंदिर प्रशासनाने दिलं आहे। ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स GPS लावणं बंधनकारक करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला। या निर्णयाला विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटलांनी विरोध केला। राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून सतेज पाटील जोरदार विरोध करणार आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्यास याला वन्यजीव अधिनियमनुसार दाखल केलेल्या एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे। शिरूर, कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने हा जामीन दिलाय। खोक्या भोसले सध्या बीडच्या मध्यवर्ती कारागृहात आहे। त्याच्यावर एकूण 3 गुन्हे दाखल आहेत।
बीडमधील गेवराई शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं. शहरात एका तरुणीवर अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली. दरम्यान गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून दखल घेण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला.